नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, तर तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की आफ्टर कॅप राऊंड पहिल्यानंतर म्हणजे कॅप राऊंड 1 झाल्यानंतर म्हणजे बरेचसे असे कॉलेजेस आहे की तिथं जागा शिल्लक आहे. ठीक आहे. आणि टॉप कॉलेजेस जसं तुम्ही जर CUP कॉलेजचा जरी विचार केला तर कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या बरेच ब्रँचेस आय थिंक जवळजवळ 82 कॉलेजेसचे जे काही 82 कॉलेजेस म्हणतो कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 82 सीट्स अवेलेबल आहे सेकंड कॅप राऊंडसाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे CUP कॉलेजमध्ये समजा जर 82 सीट्स जर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जर अवेलेबल राहत असले एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. या सगळ्यांचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे स्टेप बाय स्टेप. ओके, आपण एक एक पर्टिक्युलर चांगले कॉलेजेस घेऊ. मग जो काही कॉलेज आहे तो कॉलेज आपण जो काही आता सेकंड कॅप राऊंडसाठी ज्या काही कॅप राऊंड 1 झाल्यानंतर ज्या काही सीट्स अवेलेबल आहे तर या सगळ्यांची माहिती आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण बघू शकतो. बघा, तुम्ही स्क्रीनवर बघू शकतास की मी दिलेला आहे की इंजिनिअरिंग कॉलेजेस विथ इन्स्टिट्यूट कोड. जसं की मी पहिल्या नंबरवर ठेवलेलंच आहे की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. तर त्याचा जो काही इन्स्टिट्यूट कोड आहे 6006. ठीक आहे, हा इन्स्टिट्यूट कोड. ओके, आणि तुम्हाला जसं की सर्वांना माहीतच आहे की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे याचं जे काही लोकेशन आहे या कॉलेजचं पुण्यामधलं लोकेशन आहे. तर या कॉलेजला आपण जो काही आता हा बघू शकता ही जे काही सेकंड PDF आहे ही 5 तारखेला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आली होती. तर या PDFच्या अंतर्गत आपल्याला हेच शोधायचं आहे की म्हणजे जे काही कॅप राऊंड 1 नंतर ज्या काही त्या पर्टिक्युलर कॉलेजेसमध्ये ज्या काही सीट्स अवेलेबल राहिला त्याची माहिती सीट मॅट्रिक्स टोटल या आपल्याला PDFच्या अंतर्गत समजते. काय होतं ना की एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये समजा मी पर्टिक्युलर NTD कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो. समजा NTD कॅटेगरीमधनं समजा त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये आता सेकंड कॅप राऊंडसाठी जर जागाच नसेल तर तो प्रिफरन्स लिस्टमध्ये जो काही मी कॉलेज ठेवला आता तो कॉलेज आपल्याला तिथून रिमूव्ह करावं लागेल. कारण की NTDसाठी येत्या लक्षात तिथे तुम्हाला जागाच नाही दाखवत आहे तर तिथनं म्हणजे तो प्रिफरन्स लिस्टमधनं आपल्याला तो कॉलेज रिमूव्ह करावा लागेल. ठीक आहे. तर बघा हा झाला CUP कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड. आणि तुम्ही जर वॅकन्सीज टोटल वॅकन्सीज आपण काउंट करण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिली जी काही ब्रांच आलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तुम्ही बघू शकता की टोटल 18 सीट्स अवेलेबल आहे. तिचा जो काही सीट इंटेक्ट होता तो 150 होता. आणि या 18 सीटमध्ये 10 सीट्स स्टेट म्हणजे CUP आपल्या कॅप राऊंड थ्रू होणार आहे. आणि जी काही 8 सीट्स आहे ज्या विद्यार्थ्यांनी JEE थ्रू वगैरे तिथं फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी आहे. इथं लक्षात. ओके, इथं लक्षात अशा प्रकारच्या तिथं सीट्स अवेलेबल आहे आत्ताही. येतं लक्षात. मग या ज्या काही 18 सीटचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे ओपनसाठी जनरलसाठी 2 गेलेला आहे, लेडीजसाठी 1. म्हणजे जो काही जनरल आणि लेडीजचा कुठे राहतो. SC साठी 1 गेलेले आहे, ST साठी जनरलसाठी 1 गेलेले आहे. ओके, आफ्टर दॅट इथं म्हणजे टोटल अशा 7 गेलेल्या आहे. ओके, त्यानंतर PWD ओपनसाठी 1 गेलेली आहे. आफ्टर दॅट PWD SC कॅटेगरीसाठी 1 गेलेला आहे. म्हणजे एखादा पर्टिक्युलर विद्यार्थी समजा ओपन कॅटेगरीत नाही. ओके, आणि तो समजा PWD आहे. ओके, म्हणजे फिजिकली समजा डिसेबल आहे तो विद्यार्थी तिथे नक्कीच ट्राय करू शकतो. ठीक आहे. फक्त त्याला काय करायचं आहे त्याचा जो काही कट ऑफ आहे समजा जो काही लास्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो काही CUPचा समजा 98 पॉईंट समथिंग काहीतरी कट ऑफ होता त्याला जवळपास नियर अबाउट ओके एकदम स्लाइटली त्याचा जर डिफरन्स आला तर 100%. आणि तुम्ही एखादा वेळेस कॉलेजचा कट ऑफ चेक करत असताना कॅप राऊंड सेकंडची लिस्ट चेक करायची आता. इथं लक्षात. ओके, तर बघा 18 सीट्स जवळजवळ इथे अवेलेबल आहे. आफ्टर दॅट बघा मी याचीच गोष्ट केली होती की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ओके, जो काही इंटेक होता तो 300चा होता, 300चा. म्हणजे 300 पैकी जवळजवळ 86 जागा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी अवेलेबल आहे फॉर द कॅप राऊंड सेकंड. आणि या 86 जागांचं डिस्ट्रीब्युशन असं आहे की महाराष्ट्र स्टेटसाठी म्हणजे जो एखादा विद्यार्थी महाराष्ट्र CET थ्रू समजा तिथे लागण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी 46 सीट्स अवेलेबल आहे. आणि एखाद्या विद्यार्थी या कॅप राऊंड थ्रू समजा JEE थ्रू जर समजा त्यांनी फॉर्म भरला तर अशा विद्यार्थ्यांसाठी तिथे जवळजवळ 40 सीट्स अवेलेबल आहे. हे लक्षात. ओके, म्हणजे असं ते सीट डिस्ट्रीब्युशन आहे. ओके, तुम्ही बघू शकता जसं की ओपन जनरलसाठी 17 आणि लेडीजसाठी 4 जागा तिथे शिल्लक आहे. ओके, आणि ओपन PWD मधनं 2 जागा शिल्लक आहे. इथं लक्षात. आता समजा आपण गृहीत करू की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा जो काही लास्ट इयर समजा कॅप राऊंड सेकंडसाठी जो काही कट ऑफ होता समजा आपण असं करू की 99.60 होता. समजा जो विद्यार्थी कॅप राऊंड सेकंडसाठी मग ज्या विद्यार्थ्यांना 99.4555च्या जवळपास आहे ती विद्यार्थी इथं लागूच शकतात. 100 स्लाइट डिफरन्स आहे 0.5 0.2चा डिफरन्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, जसं तुम्ही बघू शकता आफ्टर दॅट SC जनरलसाठी 6
लेडीजसाठी 2, ST जनरलसाठी 2, ओके, लेडीजसाठी काहीच नाही आहे. ओके, म्हणजे ST लेडीजसाठी तर जागाच शिल्लक नाही. मग ST लेडीजनी ओके हा कॉलेज घ्यायचा का नाही घ्यायचा, कारण की इथे जागाच शिल्लक नाही. मग हाच तर तो सीट मॅट्रिक्स तुम्हाला चेक करून म्हणजे राऊंड तुम्हाला पुढे जायचं आहे. ओके, आफ्टर दॅट बघा VJNTT साठी जनरलसाठी 1 आहे पण लेडीजसाठी नाही आहे. आफ्टर दॅट NTP साठी जागाच नाही आहे. म्हणजे 86 जागामधनं NTD साठी जागाच नाही आहे, त्याच्यामुळे तिथं भरून काही फायदा आहे का, नाही. आफ्टर दॅट NTCT साठी नाही, NTD साठी नाही. OBCचे बघा तुम्ही जनरलसाठी 5 आणि लेडीजसाठी 3 आहे. SCB साठी पण जागा नाही आहे. ओके, PWD साठी फक्त तुम्हाला ओपनला आफ्टर दॅट एक SC ला जागा मला दिसते. ओके, आफ्टर दॅट डिफेन्सला ओपनसाठी 2 दिसते आणि OBC साठी 1 दिसते. हा, मग OBC समजा डिफेन्स कॅटेगरीमधनं तो अप्लाय करत असेल तर त्या चान्सेस आहे, मग त्यांनी हे कॉलेजेस घ्यावं, हे लक्षात. ओके, आफ्टर दॅट EWS साठी 8, ओके, आणि ट्युशन TFWS साठी 5. ओके, म्हणजे 86 जागा झाल्या, हे लक्षात. आफ्टर दॅट बघा CVPचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 150 पैकी जो काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा इंटेक होता त्यापैकी 28 जागा तिथं अजूनही शिल्लक आहे. सर्वात जास्त तर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठीचा, इलेक्ट्रिकलसाठी, मग तो सेम आता डाटा अनालिसिस तुम्हाला करून घ्यायचा. ओके, आफ्टर दॅट ENTC साठी 23 जागा आहे, 150चा इंटेक आहे इथे पण 23 जागा आहे. ओके, आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरसाठी जो काही इंटेक होता 60चा होता आणि फक्त 7 जागा शिल्लक आहे. ठीक आहे, एखाद्या ब्रांचला कमी आहे. ओके, असं होऊ शकतं ना, अशी पॉसिबिलिटी राहू शकतं. जसं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 150चा इंटेक होता आणि 24 जागा अजूनही रिमेनिंगच आहे. ओके, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 75 पैकी फक्त 4 जागा शिल्लक आहे आणि त्या 4ही जागा त्यांना म्हणजे CET थ्रूच भरायचं आहे महाराष्ट्र स्टेट स्टुडंटसाठी. आफ्टर दॅट मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजीसाठी 7 जागा शिल्लक आहे 75 पैकी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगसाठी बघा 75 पैकी फक्त 13 जागा शिल्लक. ओके, हां, इथं बघा हे समजा कॉलेज चेंज आहे वाटते, चला काही हरकत इथं लक्षात. ओके, आफ्टर दॅट बघा आपण सेकंड कॉलेज बघण्याचा प्रयत्न करूया. बघा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके, त्याचा जो काही कोड आहे मी तो कोड त्या इथे टाकण्याचा प्रयत्न करतो. इन्स्टिट्यूट कोड महत्त्वाचा आहे. इन्स्टिट्यूट कोड ना सर्च खूप लवकर वाढतो. म्हणजे काय आहे ना, PDF मध्ये आपण तो इन्स्टिट्यूट कोड समजा आपण पुटअप केला आणि तो सर्च केला तर कॉलेज आपल्याला इझिली अवेलेबल होतं. ओके, जो काही सीट मॅट्रिक्स आहे तो पाहण्यासाठी. इथे लक्षात तुम्हाला, म्हणजे मी जे काय आता तुम्हाला डाटा दाखवला त्या डाटावरनं लक्षात आलं असेल की एक दिस इज द गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. काय नाही, या राऊंड नंतर तिसऱ्या राऊंडसाठी सेकंड राऊंडसारख्या सीट्स अवेलेबल राहणार नाही. ठीक आहे, 300 पैकी आता फक्त काय 86 सीट्स तिथे समजा कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी अवेलेबल आहे. म्हणजे जर जवळजवळ समजा तुम्ही CVP कॉलेजचं समजा जर टोटल कॅल्क्युलेशन जर लावलं तर 200च्या वर अजूनही तिथं सीट्स अवेलेबल आहे, हे तर लक्षात. ओके, सर्च इंजिन सुरूच आहे. हे लक्षात, त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. ओके, ज्यांचा कट ऑफ तो आजूबाजूला आहे. ओके, काय ना कॅपराऊंड पहिल्यानंतर म्हणा किंवा कॅपराऊंड सेकंड नंतर म्हणजे जो काही कट ऑफ आहे तो ड्रास्टिकली चेंज नाही होत. ओके, या अगोदर मी लाईव्ह स्ट्रीम घेतलं होतं, कालच घेतलं होतं, तर तिथं तुम्हाला लक्षात आलं असेल जो काही कट ऑफ चेंज होतो तो जस्ट ग्रॅज्युअली कट ऑफ चेंज होत असतो. ओके, तो म्हणजे इतक्या ड्रास्टिकली कट ऑफ चेंज होतच नाही, हे तर लक्षात. ओके, सर्चिंग सुरूच आहे. बघा आता सापडलं आहे आपल्याला पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम द पुणे. आता इथे बघा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60 पैकी फक्त एकच जागा शिल्लक आहे. ओके, इथं लक्षात. ओके, आफ्टर दॅट एकच जागा आणि ती एक जागा कुठे गेलेली आहे, हे इथे ओपन कॅटेगरीमधनं आणि ते पण लेडीजसाठी गेलेली आहे. ओके, आणि इथे बघू शकता तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंगला 240 पैकी फक्त 11 सीट्स अवेलेबल आहे पिंपरी चिंचवडमध्ये. म्हणजे इथं थोडा सिनियर वेगळा दिसत आहे आपल्याला. 60चा इंटेक होता कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आणि फक्त 5च शिल्लक राहिला आहे. वरची ब्रांच कोणती होती, कम्प्युटर इंजिनिअरिंग अनएडेड ऑटोनॉमस. एक मिनिट, कम्प्युटर इंजिनिअरिंग वॅकन्सीज, अच्छा तिथलंच आलं आहे. ओके, काही हरकत नाही. आफ्टर दॅट बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 120 पैकी फक्त 3च. सिनेरिओ चेंज झाला आहे, चेंज झाला ENTC साठी फक्त 9च राहिलं आहे. ओके, मेकॅनिकलसाठी 20च राहिलं आहे
आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड मशीन आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 8च राहिला आहे. ओके, कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, अरे सॉरी, हा वेगळा कॉलेज वाटते, इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके, कॉलेज चेंज झाला, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, आफ्टर दॅट आपण नेक्स्ट कॉलेज चेक करण्याचा प्रयत्न करूया. PICTचं कॉलेज, पुण्याचंच कॉलेज आहे, ठीक आहे. हा पण कॉलेज आपण चेक करण्याचा प्रयत्न करूया. 6271 जो काही होता, 6271, यस. PICT वन ऑफ द फेमस कॉलेज फ्रॉम द पुणे. बघा PICT वर पण PICT एक नाही, चालेल, काय हरकत नाही. बघा जो काही PICTचा इन्स्टिट्यूट कोड आहे 06271. ओके, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. पहिलीच ब्रांच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. 240 पैकी फक्त 18 सीट्स इथे अवेलेबल आहे. ओके, आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 180 फक्त 10 सीट्स अवेलेबल आहे. आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचं 60 म्हणजे 60 पैकी नियर अबाउट 7 सीट्स आहेत देअर. ENTCच्या 240 पैकी 224 सीट्स अवेलेबल, 10% सीट्स अजूनही अवेलेबल आहे तिथे. आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 60 पैकी फक्त 3च आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फक्त 124 पैकी 12 आहे, ठीक आहे. 60 पैकी 10 आहे रोबोटिक्ससाठी. सॉरी, कॉलेज चेंज झालं वाटते, कॉलेज चेंज झालं, इथपर्यंतच होतं, ठीक आहे, इथपर्यंतच होतं. ओके, सॉरी, हे तर लक्षात. ओके, म्हणजे सिनियर बघा, कॉलेज टू कॉलेज सिनियर चेंज होत आहे. आपण SPITचं बघून घेऊया. एक काम करू ना, VITचंच बघून घेऊया. हे तर लक्षात, म्हणजे हा सिनियर तुम्हाला तिथे बघून, म्हणजे जो काही तुम्ही प्रिफरन्स लिस्ट बनवत आहे. ओके, बघा VIT आलेला आहे 06273. दिस इज द इन्स्टिट्यूट कोड फॉर द VIT. तुम्ही बघू शकता सिव्हिलसाठी 120 पैकी फक्त 11. इथे बघा कम्प्युटर इंजिनिअरिंग 720 पैकी ओके फक्त 38 जागा. कारण की 720 आकडा खूप मोठा आहे. 720 पैकी 38ची तुलना भरपूर कमी आहे. आपलं CVP मध्ये काय होतं ना, 300 पैकी 84 काही 86 जागा होता. तो एक सिनेरिओ व्यवस्थित होता, म्हणजे कमीच आहे. ओके, आफ्टर दॅट 360 पैकी फक्त 13 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी VITला. आफ्टर दॅट ENTC साठी फक्त 18 360 पैकी. इथे कॅपॅसिटी जास्त आहे. टेक्नॉलॉजी VITचं इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलिंगसाठी 25 आहे, ठीक आहे, जागा जास्त आहे. मेकॅनिकलसाठी 26 आहे. आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशियल 18. इथे 180 पैकी 11 कम्प्युटर सायन्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग डाटा सायन्ससाठी. इथे 360 पैकी फक्त 18. हा कोणता कोर्स आहे, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 180 पैकी. ओके, सायबर सिक्युरिटीवाला. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग 180 पैकी 8. म्हणजे ॲज कम्पेअर टू काय म्हणू शकतो PICTला जागा भरपूरच कमी आहे. परंतु VITचं जर तुम्ही जागा चेक केला, जसं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याच्याही जागा भरपूर कमी आहे. परंतु CVP झालं, आफ्टर दॅट VIT झालं. ओके, आणि ही जी काही मी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, ओके, या सगळ्या कॉलेजेसचे तुम्ही नक्कीच तुम्ही जो काही PDF आहे वॅकन्सीचा, त्यामध्ये तुम्ही जाऊन नक्कीच चेंज केलं पाहिजे. ओके, एक फॉर एक्झाम्पल मला हे 2-4 इन्स्टिट्यूट तुमच्या पुन्हा चेक करून घ्यायचे होते. ओके, आपण ते सगळ्या गोष्टी चेक करून घेतल्या. ओके, आता तुमची वेळ आहे. प्रिफरन्स व्यवस्थित लावा, योग्यरित्या लावा. आणि प्रिफरन्स लावत असताना पर्टिक्युलर तुम्ही जर कॅटेगरी असणार, एखाद्या कॅटेगरीमध्ये समजा बिलॉंग करत असाल, तर नक्कीच तुमची वॅकन्सी सीट पाहिजे बघा. तिथे नसेलच तर तो एक फालतू प्रिफरन्स तुमचा ऑप्ट आउट होऊन जातो. तिथे लागण्याची शक्यताच नाही आहे. ओके, आणि तो प्रिफरन्स आपण तिथे ठेवत आहे. ठीक आहे, तुम्हाला जर असेच जर आपले व्हिडिओ आवडत चालू असेल तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर हे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.